मध्ये 1.5 कोटीपर्यंत याचा खर्च आहे, ज्याच्यामध्ये इमारतीचा ओव्हरऑल खर्च जवळजवळ 1 कोटीपर्यंत असणार आहे आणि 50 लाखापर्यंत आपण सगळे लॅब आणि ॲक्सेसरीज आपण आणणार आहोत. इथे कम्प्युटर्सची, AIची, इलेक्ट्रॉनिक्सची, IoTची आणि रोबोटिक्सची सुसज्ज लॅब असणार आहे. त्याचबरोबर ऑर्गॅनिक फार्मिंगसारख्या गोष्टींचं ट्रेनिंग मुलांना मिळणार आहे. आणि ही शाळा मला खात्री आहे की इंग्लिश मीडियम, ICSE आणि CBSE बोर्डाला ऑल्टरनेट म्हणून पुढे जाऊन लोक बघतील. मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर पालकांची ICSE, CBSE शाळांची फीस भरण्याची परिस्थिती नसते. पण तरीसुद्धा कॉम्पिटिशनमुळं पालकांना दुर्दैवाने स्वतःच्या खिशाला कात्री लावून त्यांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये टाकावं लागतं, कारण सरकारी शाळा आणि मराठी मीडियमच्या शाळांचा दर्जा तसा राहिलेला नाही आहे. CSR सारख्या फंडातून खूप मोठा प्रचंड पैसा उभा राहू शकतो, पण तो योग्य प्रमाणे चॅनलाइज केला जात नाही. आणि मला असं वाटतं की जर आपण तो पैसा नीट चॅनलाइज केला तर मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा ह्या स्टँडर्ड आणि इंटरनॅशनल दर्जाच्या होऊ शकतात. पण दुर्दैवाने तसे प्रयत्न केले जात नाही. या धनगरवाड्याच्या शाळेच्या माध्यमातून आमचं हेच ध्येय आहे की एक एक्झाम्पल पूर्ण भारतासमोर ठेवायचं की बंद पडत चाललेल्या मराठी शाळेला पुन्हा पुनर्जीवित आपण कसं करू शकतो आणि तिथे CBSE आणि ICSEच्या तोडीचं शिक्षण मुलांना कसं देऊ शकतो. हे उदाहरण तुम्हाला काही महिन्यातच इथे बघायला मिळेल. आणि यातून जर सरकारने लक्ष दिलं तर अनेक शाळा अशा पुनर्जीवित होऊ शकतात. धनगरवाडा इथे अहिल्यानगरमधली पहिली AI एनेबल्ड ZPची शाळा आम्ही उभारत आहोत आणि या शाळेचे भूमिपूजन आज इथे या ठिकाणी होत आहे. ही शाळा ग्रामीण भागातल्या छोट्या मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, कोडिंग असेल, फायनान्शियल लिटरसी असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये पारंगत करणार आहे. ही एक अशी शाळा असणार आहे जिथे शेतकऱ्यांची मुलं जे ग्रामीण भागातून येतात त्यांना इंटरनॅशनल दर्जाचं शिक्षण फिनलँड, जपान, चायना या धर्तीवर आपण इथे सुरू करत आहोत. आणि ZPची शाळा असल्यामुळे ही 100% फ्री असणार आहे. आम्ही बाप कंपनीच्या माध्यमातून वारे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या शाळेला एक इंटरनॅशनल दर्जाची शाळा म्हणून बघत आहोत आणि याला करणार आहोत. इथल्या ग्रामस्थांचा या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला काही महिन्यांमध्येच या शाळेची इमारत आणि इथली शिक्षण पद्धती बघायला मिळेल. धन्यवाद.